आणि 83 मध्ये महात्मा 84 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांबरोबर बोललो तेव्हा मग अभ्यास करायला लागलो. इतकी मोठी माणसं आपल्याला असताना आपण दुर्लक्ष केलं आणि संपूर्ण जगावर शांतता समता आणि मानवतेचा संदेश मिळणारे प्रधान गौतम बुद्ध. संपूर्ण भारताच्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर छत्रपती राजर्षी शाहू छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही खंडोबा साठे, लोकनायक देशमुख आणि सर्व परिवर्तनाच्या चळवळींना प्रेरणा देणाऱ्या महामानवांना अभिवादन करतो. मला खूप आनंद झाला. आज बऱ्याच वर्षांपूर्वी ज्यांच्या भेटीगाठी सतत होत होत्या त्यांच्या भेटीगाठी खूप उशिरा झाल्या. आनंदच आहे. मला एक वाक्य खूप आवडलं याच्या आधी भाषण केलं म्हणून की शैक्षणिक क्षेत्रात असून सुद्धा शैक्षणिक प्रगती केली. शैक्षणिक क्षेत्रात ते माणसं काही शैक्षणिक प्रगती करत नाही असं त्यांना वाटत असावं. मला खूपच आवडलं. शिक्षक आहेत आणि त्यांच्यात हे वाक्य असेल म्हणजे मला ते थोडंसं वगळलं आहे. तर तो एक भाग मला आवडला त्या वाक्यातला. जास्त शंका जास्त चिंता शिक्षकांबद्दल आपल्या मनात असते. कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा मी असं काही माझ्या मित्रांना म्हटलं होतं या वेतन आयोगामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे होणार आहे शिक्षक आणि प्राध्यापकांचं होणार आहे. कारण काय एवढ्या पैशाचं काय करायचं हा त्यांच्याकडे प्रश्न असेल आणि मग ते काय करतील. ठरलेले कार्यक्रम असतात गाडी पाणी आणि साडी. याच्या पलीकडे आणखी ताडी असते आणि ताडी सर्वसामान्यांसाठी आहे. पण 7व्या वेतन आयोगाच्या लोकांसाठी आणखी संध्याकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो आणि त्या सगळे असतं नुसतं या वर्गाचं होईल. मी तेव्हा म्हटलं होतं मराठा सेवा संघात काम करत असताना एक माझे मित्र म्हणाले अरविंद गावंडे, मोठं नाव आहे, ते म्हणाले मराठा सेवा संघ नसता तर आम्ही संध्याकाळी तेच कार्यक्रम केले असते. मला खूप आवडलं ते वाक्य. इंजिनियर लोक किंवा एकंदर त्याच्याकडे जास्त पैसा आला गरजेपेक्षा जास्त पैसा आलेला आहे अशा लोकांना पैशाचा काय करावा हा प्रश्न असतो. आणि त्यामुळे मग त्यांच्या ज्या काही प्रतिभा आहेत त्या प्रतिभांचा ऱ्हास होतो आणि दारूच्या पहिल्या सगळ्या प्रतिभा निर्मूळ करतात आणि आपल्या जवळची माणसं मोठी माणसं आदर्श माणसं वयाच्या आतच आपल्याला निघून जातात. ते दुःख आपण अनुभवतोय. मी सहज बोललो होतो, मला संताप आला होता तेव्हा आणि मग ही माणसं गेलेली पाहिली बिघडलेली पाहिली तेव्हा आता ते आपण उगीच बोलतो असं वाटतं. नसतो बोलतो तरी तेच झालं असतं. अशोक चोपडे यांनी जुनी आठवण सांगितली तर मला एकदम आठवलं की मी BEdला असताना वर्धेला माझा पगार व्हायचा होता आणि मला ॲप्रोडच नव्हतं. पहिलंच वर्ष होतं, पैसेच नव्हते आणि राहायचं पण त्या माझ्याकडे प्रश्न होता. ॲडमिशन तर मिळालं. त्या ॲडमिशनची गंमत अशी होती की चेहऱ्याने मी ब्राह्मणासारखा दिसतो आणि बोलतो थोडंसं तसाच. त्यामुळे मला ॲडमिशन मिळत नव्हतं. BEdच्या स्वावलंबी कॉलेजला रोज जाऊन बसतो. प्रिन्सिपलला दिसेल अशा ठिकाणी बसत होतो आणि रोज काही लेख वगैरे घेत होतो. आम्ही शिबिरे वगैरे नाट्य शिबिर घेतो. तर ते विद्याधर उमाटे प्रिन्सिपल होते, फार सज्जन माणूस होता आणि ते काही मला ॲडमिशन देत नव्हते. त्यांनी त्यांच्याकडे काम सोपवलं होतं. त्याला वाटेल की ब्राह्मण आहे आणि मग मी डॉक्टर मी कोणत्याकडे गेलो की मला ॲडमिशन पाहिजे देत नाही. तुमचे विद्यार्थी आहेत. मी कोणतरी खूप प्रयत्न केला त्याला फोन करायचा पण केला नाही. त्यांना चिठ्ठी दिली. चिठ्ठी जेव्हा त्याला द्यायला गेलो तेव्हा त्याची नोकरी केली. तेच प्राचार्य पदावर चालले गेले. पण नेमकं त्या काळात भाषण द्यायला भाकी खडसे PK खडसे समाजशास्त्राचे प्राध्यापक होते आणि माझ्या अर्जामध्ये मी नाव त्यांचं लिहिलं होतं लोकल गार्डियन. तर मी त्यांना सरांना म्हटलं सर मला ॲडमिशन मिळत नाही. पण त्यांचे छोटे नावाचे प्राचार्य तात्पुरते आणि ते म्हणाले हे बी ग्रुपचे आहे असं मला वाटतं म्हणजे ब्राह्मण आहे म्हणून मी ॲडमिशन केली नाही. मग ॲडमिशन मिळाली पण मला पैसेच नव्हते माझ्याकडे. पैसे त्यांनीच भरले. की कसा परिणाम होतो जातीचा कसा प्रभाव होतो या सर्व काळामध्ये. काही काळ तरी मला वाटते मी अशोक चोपड्याकडे राहिलो. बरेच आम्ही दोघंच बाजारात जात होतो आणि गावात आपल्या बाजारात पीठ असेल कणिक असेल ते मिळतात ते बाजारात ते विकत घेत होतो आणि मग जेवण करतो स्वयंपाक करून जेवण करतो. एकदा तर गंमत त्याच्यात पेपर होता माझा BEdचा आणि एका लग्नाचं निमंत्रण अशोक चोपड्यांना होतं. आमच्या जेवणाचा प्रश्न मिटला होता. आम्ही जेवायला गेलो. लग्नात खूप गर्दी होती. खूप वेळ लागला. 1 तास चालला गेला आणि मग तेव्हा ते जेवण मिळालं आणि मग मी BEdच्या परीक्षेला गेलो. 1 तास उशिरा. तेव्हा तिथे प्रिन्सिपाल होते मला कळत होते नाटककारांचे चिरंजीव होते. तर त्यांनी म्हटलं तुम्ही इतक्या उशिरा कसे म्हटलं आता काय सांगू त्यांना आपली गरज पाहिजे होती म्हणजे भूक कशी असते गरिबी कशी असते काही कारण नसताना मी अनुभवलो. कारण म्हणजे आपण विनाकारण बऱ्याच गोष्टी करत राहतो त्याचे फळ बोलत राहतो. त्याच्या खूप आधी 1975, 76, 77चा जो काळ होता त्या काळामध्ये चंद्रभाऊ वानखडे यांच्याशी माझा संपर्क आला म्हणजे ती एक गमतीदार गोष्ट आहे.
ज्या ठिकाणी मी राहत होतो त्याच्या बाजूला कोठेंचा वाडा होता. त्या कोठेच्या वाडामध्ये ही सगळी मंडळी आणीबाणीच्या काळात भूमिगत होती, पोलीस पकडतील, यांचे पत्ते वेगळेच होते, पत्र दुसरीकडे जायचे आणि यायचे आमच्याकडे फेवरेट करायला यायचे आणि कुठे आवडीत त्यांना जीव घालायचे. यासाठी की त्याचे जे आजोबा होते ते कीर्तनकार ठाकरे गुरुजी आणि वारकरी संप्रदायाचं मोठं नाव होतं भामजी महाराजांचे शिष्य, आणि माझी आई भामजी महाराजांची शिष्य होती आणि तेव्हा कीर्तनकार वारकरी नाही ब्राह्मणी कीर्तनकार होतो. आणि मग यांचा परिचय झाला. त्यांच्या शिबिरात मी गेलो आणि मी टिक्का वगैरे लावायचा असा मध्ये पांढरे शुभ्र कपडे आणि कधी कधी टोपी सुद्धा लावायचा. म्हणजे पूर्ण कीर्तनकार प्रवचनकार तसा वावरतो त्या वेशामध्ये वावरतो. आणि 6व्या संघर्ष वाईटचं शिबिर मी अटेंड केलं यासाठी. मी पेंटर होतो तेव्हा, चित्रकार होतोच, तर मला फक्त बोर्ड रंगवायचे होते. म्हणजे संपूर्ण क्रांती शिबिर रात्रभर बोर्ड रंगवलं. मग आम्ही काहीतरी फलक केले, जानवी जोडा, माणसे जोडा वगैरे वगैरे. हे सगळं करत असताना मी मागे बसून एक आपलं सगळं ऐकलं होतं. कुणाचं भाषण ऐकलं? दादाचं भाषण, मोठा माणूस नावच ऐकलं होतं त्या माणसाचं. प्रत्यक्ष भाषण ऐकायला मिळालं, वेगळेच विचार. नंतर पन्नाला सुराणा, बाबाराव, यंकर करते, रटिता देसाई, रामशेवाळकर, रामकीला ऐकत गेलो. आणि मला वाटतं आपण कुठल्या जगात पाहतो आहोत. म्हणजे कीर्तनकार प्रवचनकार 6, 7, 8 वर्ष कीर्तन गीता भूषण मला बदली होती. अशा धार्मिक वातावरणात वावरलेला माणूस हे 8 दिवसात त्यांचं शिबिर अटेंड केलं आणि फार बदलून दिलं मला. कारण चंद्रभाऊ वानखेडे हे तेव्हा राज्याचे संघटक 7व्या संघर्ष वाढीचे. पुढे मग त्यांना माहीत होतं चित्रचित्र काढतो म्हणून त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं होतं, असे छळले राजन त्यांना, कल्चर ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स इन इंडिया. लॉरेन्स फर्नांडिसचे पुस्तक, किशोर देशपांडे आणि तो आपला खापर्डे, यशवंत खापर्डे, सगळं त्यांना आठवणीवर बोलत नाही. ते म्हणाले की आता हे याला चित्रकार, तर मी चित्र काढायला लागलो. इंग्लिश पुस्तकात चित्र होते त्याच्या राहतात काढायला लागलो. माझी आई यायची, ते कशाला काढतो तुला, असेच चटकी इंदिरा गांधी देईल. इंदिरा गांधी ते बोलत होती तेव्हा. वडील म्हणाले तू कशाला करतो, दिल्लीत जाशील. हे सगळं करत असताना मला भीतीपुरीच नव्हती वाटत, कारण हे चांगलं काम करतायत आणि आपण त्या सहभाग घ्यावा त्याचा मला आनंद होता. ही खूप जुनी गोष्ट आहे, 75, 76, 77 गोष्ट असावी. म्हणजे पहिला संस्कार माझ्यावर जो झाला सामाजिक परिवर्तनाचा तो चंद्रभाऊ वानखेडेच्या या कामामुळे झाला. पुढे मग अनेक कारणांनी मी कीर्तन प्रवचन करत होतो, अनेक घटनांनी, आणि मग ते सगळं बदललं. त्या सगळ्या गोष्टीची काही चर्चा करायची गरज नाही. पण हे 2 व्यक्ती असल्यामुळे मला त्यांचा माझा व्यक्तिगत संबंध काय आहे सगळं आवडतं. तुम्ही सगळी मंडळी जवळची आहेत. आल्यावर संध्याताई भेटली आणि त्यांनी एवढा मोठा उच्चार आणला, फडणवीस सगळीकडे ठाकरेकडे तसा उच्चार आणला. आणि आता त्यांच्या डोक्यात काही नसेल, फडणवीसांची नाही आहे तसं. पण मी संध्याताई भेटले त्याला खूप आनंद झाला. इतक्या वर्षांनी बोलत होतो मी न ओळखण्या एवढा म्हातारा मी झालो नाही. ते म्हातार पण वेगळं असतं न ओळखण्याचं, त्याचा वयाशी काही संबंध नसतो. आणि जेव्हा मला हे विदर्भी साहित्य संमेलन निमंत्रण आलं तर औरंगाबादहून एका पत्रकाराचा फोन आला. त्यांनी काही प्रश्न विचारले आणि तो म्हणाला की तुम्हाला हे आव्हान पेलवेल का, विदर्भी साहित्य संमेलनाचं आव्हान पेलवेल का, म्हणजे तुला प्रश्न का पडला. आणि तो काही अनोळखी नव्हता. त्यांनी माझ्या अनेक लेख छापले होते त्या साप्ताहिकात वगैरे. नाही म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलं की सर्वात तरुण अध्यक्ष निवडला आम्ही यावर्षी. आता चांगलं वाटलं मला. आता या वयात कोणी तरुण म्हटलं की सर मला नाही लागलं, थोडे पांढरे झाले होते, पण असा गैरसमज थोडा असं की तरुण माणूस निवडला दिसलं पाहिजे ना. पण तसं म्हटलं ठीक आहे, तुझा गैरसमज काय राहू दे. पत्रकारांनी सांगितलं असेल, आयोजकांनी सांगितलं असेल, ते प्रेमापूर्वी सांगितलं माझ्यावरच्या सद्भावना व्यक्त करण्याकरता. पण तुला हा प्रश्न का पडला की हे आव्हान मला पेलवेल का. आता विद्रोही साहित्य संमेलन ज्या उंचीला गेलाय ती उंची गाठणारा कोणी पाहिजे की नाही. आणि एक शब्द वारंवार वापरला गेला, मला न्याय मिळाला, न्याय मिळाला, त्याचा अर्थ वेगळा घ्यायचा की फक्त संधी मिळाली असा अर्थ घ्यायचा. न्याय मिळाला याचा अर्थ असा नाही की माझ्या रडण्यात झाला, दुसरा अर्थ असा निघू शकतो, तो आपण काढू नये. मला कधीतरी वाटत होतं तेव्हा तरी हे अध्यक्ष मला करतील, पण मी खूप अपेक्षा नव्हती. त्याला परवा एका विद्यार्थ्यांनी विचारलं की तुम्हाला आता या बाबतीत काय वाटतं. मला काही आनंद मिळून काही खासा होते असं. गेल्या वर्षी मला एक पुरस्कार मिळाला, राज्य पुरस्कार. त्यांनाही म्हटलं हा पुस्तक मला 10-15 वर्षापूर्वी असतात तर कदाचित एक्साइटमेंट राहिलं असतं. तर म्हटलं आता यांनी फार मोठा आनंद होतो. ही मोठी गोष्ट आहे, मला माहिती आहे, घटना मोठीच आहे आणि याची प्रसिद्धी खूप मिळेल. एका विद्यार्थ्याला मी म्हटलं परवा की मला प्रसिद्धी सगळ्यात जास्त भीती वाटते. धोका असतो बरेचदा की आपल्या कामापासून आपण ठरवतो, वेळ जातो. हे बोलावे इतक्या त्रास होतो रोज सकाळपासून. मी उठतो 8-9-10 केव्हा तरी माझ्या सोयी सकाळपासून पोहोचून रोज जातात. हा एक त्रास आणखी सोडून घ्या पुढे. तर हा एक प्रॉब्लेम आहे की प्रसिद्धीचा त्रास खूप असतो. आणि दुसरी गोष्ट, या मुलीने प्रश्न विचारला की नसते माझ्या काही पुस्तकावर तुम्हाला आनंद कशात, पटकन विचारला पाहिजे. मला वाटत त्याचा पण प्रश्न विचारेल, मी पटकन उत्तर दिलं. मी जेव्हा नवीन काहीतरी लिहितो तेव्हा मला आनंद होतो, जेव्हा मला पुस्तक येतात तेव्हा खूपच आनंद होतो. आता सहजपणे आलेला हा संवाद आहे. ह्या प्रक्रियेत मला बरेचदा
वाटतं की आपण खरंच मुद्रित साहित्य संमेलनात न्याय देऊ शकेल का? अशोक चोपड्यांनी जुनी आठवण सांगितली की 1986-87ची आठवण. या विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीचा मी सदस्य होतो, निवडून आलेला सदस्य होतो. राम शेवाळकरांपेक्षा जास्त मतं मला मिळाली. नवीन असताना तरुण, आता तरुणच आहे, तेव्हा होतच मला ते आठवण करून देता म्हणून तरुण आहे मला बरं. तर तेव्हा आनंद यादव जे ग्रामीण साहित्याचे फार मोठे पुरस्कार ते, त्यांनी ग्रामीण साहित्य संकल्पना रुजवली, कादंबऱ्या लिहिल्या, फार मोठं काम साहित्य शास्त्रामध्ये मोठं काम केलं, साहित्य निर्मिती प्रक्रिया. ते निवडणुकीला प्रवरानगरला उभं. प्रवरानगर आता विखे पाटलांचं साम्राज्यच आहे आणि त्यांच्या विरोधात प्रसन्न कहाणीकर निवडणुकीला उभं. तर त्या दरम्यान केव्हा तरी माझी भेट मधुकर आष्टेकरांची झाली. त्यांच्याकडे आम्हाला जे मानकर असा घेऊन गेले तर ते असं म्हणाले, एक वाक्य फार महत्वाचं होतं की जेव्हा दोन ब्राह्मण या निवडणुकीला उभे असतात त्यातला जो संघाचा असेल कट्टर, त्याची निवड साहित्य संमेलनात केली जाते आणि ब्राह्मण आणि ओबीसी असेल तर स्वाभाविकपणे ब्राह्मणाची निवड केली जाते. आता आष्टेकर का बोलले मलाही कळलं नाही, कारण त्यांना अध्यक्षपद मिळालं नाही. जेव्हा ते उभे राहायला प्रयत्न करत त्या दोन्ही दांडेकरांची निवड झाली. दोन्ही दांडेकरांनी अकोल्याच्या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच लाईव्ह टेलिकास्ट होतं. आता तर सहज होतं, आता सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट करू शकतो आपण, पण तेव्हा दूरदर्शनवाले दूरदर्शन शब्द होता, सह्याद्री होता, तर ते रेकॉर्ड करायचे, मग एडिट करून ते भाषण दाखवायचे. ते लाईव्ह टेलिकास्ट करतात. त्यात त्यांनी फायदा घेतला दोन्ही दांडेकरांनी की मी हेडगेवारांचा शिष्य आहे, मी संघाचा स्वयंसेवक आहे, हे त्यांच्या लिखित भाषणात कुठेच नव्हतं. म्हणजे अशा तऱ्हेने आपलं मूळ रूप कसं प्रकट करतात काही लोक. राम शेवाळकर हे गोव्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट झालं होतं, तेव्हाही झालं होतं. तेव्हा ते मनुस्मृतीवर बंदी आली म्हणून त्यांनी प्रचंड गदारोळ केला. मनुस्मृती हा काही मराठीतला ग्रंथ आहे, पण त्याच वेळेस लीळाचरित्रावर बंदी आली होती. मराठीतला पहिला गद्यग्रंथ, महाभारताचं तत्वज्ञान, मराठी भाषा आणि एकंदर सर्व जे वैभव आपल्याला आज मिळाला विधान मराठीच्या नावाने, ज्या ग्रंथावर त्याचा उल्लेख सुद्धा शेवाळकरांनी केला. माझ्या नंतरच्या पुस्तकांनी सगळ्या घटना सांगितल्या, पण ते पहिलं पुस्तक ते माझं होतं. आणि खूप लहान पुस्तक दिसलं पुस्तिका म्हणतात. लहान असलं तर पुस्तिका, मोठा असलं तर पुस्तक. पुस्तिका हा स्त्रीलिंगी शब्द आहे, लहान असलं तर स्त्री, मोठा असला तर पुरुष. आपल्या भाषेतून कसा भाव येतो, म्हणजे एमपीएलची प्रबंधिका, एमपीएलटीचा प्रबंध, लहान असतो तो प्रबंध, लहान असते प्रबंधिका. त्याची स्त्री पुरुष भेद आपण आपल्या भाषेतून जरा सहजपणे करतो, कळत नाही आपल्याला. लहान असेल की मोठा असेल त्याला पुस्तकात म्हटलं पाहिजे. प्रबंध मोठा असेल तर मोठा प्रबंध, लहान असेल तर लघु प्रबंध म्हणा. प्रबंधिका म्हणायची काय गरज आहे? पदवी आणि पदविका किती भेदभाव आपण केला. डिप्लोमाला पदविका म्हणायचं, डिग्रीला पदवी म्हणायचं. किती ठिकाणी आपण स्त्री पुरुष भेदभाव करणार आणि तेवढा नाहीसा करण्याकरता फक्त संध्याकाळीच्या स्टेजवर बसवणार. दोघंच आहे एक प्रकारचं. म्हणजे आपल्याला हे न कळत हे जाणवतं की आपण अन्याय करतोय सगळ्या गोष्टीवर. तर हे सगळं माझ्या लक्षात आलं. माझी आई प्रेमळ होती, काही शिकली नव्हती. आईचं जे महत्व आहे, स्त्रियांचं महत्व आहे, बहिणीचं महत्व आहे आणि आपल्या समाजात सगळ्या प्रकारे स्त्रियांना जे अतिशय दुय्यम स्थान आहे, तर ते का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न जेव्हा केला त्या जगातल्या सगळ्या मातृदेवतांचा अभ्यास करावा लागला मला. आणि तो चित्रलेखामधल्या मातृपूजन शोभजन या लेखमालिकाला त्याची पुस्तकं आली. जगातलेही काही मातृदेवता आशियात आहेत त्याचे पुस्तक येते, पाश्चात्य मातृदेवता. तर हा जो एक दुसरा भाग आहे, अस्पृश्यांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जो स्पृश्यांचा आहे, हे शब्द अजूनही वापरायला हरकत नाही, अजून ते संपलेले नाही. महात्मा फुलेंचे प्रश्न विचारले होते 150 वर्षापूर्वी, त्याची उत्तर अजून आपल्याला मिळालेली नाही. अजून आपल्याला आठवण आहे की त्यांनी पत्र लिहिलं होतं गांगोड्या दादाला की तुमच्या ह्या संमेलनात जे लोक येतील ते आमचं साहित्य लिहिणार असणार नाही. आता हे जे महात्मा फुलेंचं म्हणणं होतं ते संपलं काय? साताऱ्याला विद्याधर गोखले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि मी गेलो होतो. आम्ही त्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होतो, 15-20 विद्यार्थी आम्ही जात होतो. मराठी ते आहेत गणेश चव्हाण हे त्यातले विद्यार्थी असे आम्ही जात होतो. तर तेव्हा सुरेश परशिवारांनी असं एक म्हटलं होतं की महात्मा फुलेंनी जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आज आलंय, मिळालंय. ते मोठ्या प्रमाणात बहुजन समाजातले लोक आहेत. आता सातारा हा मराठ्यांचा प्रभाव असलेला परिसर, शेतकऱ्यांचा प्रभाव असलेला परिसर, ते तिथे येणार दुसरं काय ब्राह्मण करणारे पुण्यातले सराशी पेठेतले. म्हणजे परशिवारांनी काय मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात सहभाग तिथे होता. अभयसिंग राजे होते, स्वागताध्यक्ष होते, करोड गुलाडार होती आणि सगळ्या संघटनात्मक पद्धतीने ते काम करत होते. आम्ही सगळ्या मिटिंगा वगैरे पाहायला आणायचं. पण हे जे उत्तर द्वारकेवारांच्या डोक्यात का आलं, तर त्यांना असं वाटतं कुठेतरी अपराधीपण इतक्या वर्षात काही ह्या साहित्य संमेलनात बहुजनांचा सहभाग मिळाला नाही, महात्मा फुलेंच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. पण त्यानंतरही त्या घटना पुन्हा पुन्हा घडत गेल्या, काही फरक पडला नाही. पण गेल्या वर्षी अमळनेरला मी अनेक संमेलनात गेलो आहे, न बोलवता तरी गेलोय, बोलवून तेव्हाही गेलोय, अगदी वेळात बोलवलं तरी गेलोय. मी वाट पाहत होतो की केव्हा बोलवतो. आधी यावर्षी मी 19 फेब्रुवारी राखून ठेवली होती की नाही बा आपण कुठे जायचं नाही शेड्यूल केलं यावर्षी, कारण तेव्हा बोला सांगताय की विदुरी झाले झालं तसंच मी ते नकार दिला, मग त्यांना होकार दिला होता. तर हे लोक वेळोवेळी बोलून मी यासाठी जातो की मी गेल्या वर्षी किशोर ढमालेला म्हटलं एका फुल झाले, मी आलो त्यांनी मिठी मारली
मी म्हटलं मी जे स्वप्न 87-88 ला पाहिलं होतं यावेळेस त्याला टक्कर देण्याचं ते तुम्ही देता, मला नाही जमलं इतक्या वर्षात. पण मी लिहित गेलो, जेवढं मला जमलं तेवढं मी लिहित गेलो. अनेकांना आश्चर्य वाटलं मी का लिहित गेलो. अनेक लोक अलीकडे वापरतात माझ्याबद्दल बोलताना आणि साहित्याला वाहून घेतला. मला कळत वाहून घेतला काय प्रकार काय, दुसरं काय करणार मी, लिहिणार नाही तर करणार काय, मला काही दुसरा धंदा येत नाही. आणि लोक तीच केली ना मोठ्याची लिहिण्याची. तर वेगळं मी काय करतोय, असा शब्द वापरण्याची गरज नाही. गौरव वगैरे वाहून घेणे हा काय प्रकार आहे, त्याचा अर्थ वाहून घेणे हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. तुमच्या जगण्याचा भाग असला पाहिजे, तुमच्या श्वासाचा भाग असला पाहिजे. श्रीता कमलेश्वर पाटील यांचा उल्लेख या ठिकाणी अशोक चोपडेने केला. शरद पाटलांची माझी भेट हे माझ्या एकंदर जीवनाच्या परिवर्तनाची भेट ठरली. कारण मी एका ग्रंथालयात ग्रंथ आलो रामकृष्ण आश्रमाच्या अमरावतीला यवतमाळला, आणि तिथे असताना वैदिक संस्कृतीचा विकास हे पुस्तक वाचलं लक्ष्मी शास्त्री जोशी. आणि मला असं लक्षात आलं की वैदिक संस्कृतीचा विकास तुम्ही सांगता, पण अवैदिक संस्कृती आहे तिचा इतिहास कोण सांगेल तर आपण सांगतो. आणि मग त्यात काही गोष्टी त्यांनी लिहिल्या चांगल्या होत्या, ज्यामुळे मला साहित्यातील जातींची दुर्दशाही पुस्तक लिहिताना कामात आल्या. त्यात त्यांनी पुराण साहित्य शूद्रांनी निर्माण केलं असं एक प्रकरण त्यात लिहिलं. आपण पुराण साहित्याने दुर्लक्ष करतो. बहुतेक पुरोगामी लोक बुद्धी प्रामाण्यवादी वगैरे वगैरे सत्यशोधक असतील, ते आंबेडकर असतील, सगळे हे पुराणाला बोगस आहे, त्याकडे पाऊस नाही. मग महात्मा फुलेंनी काय केलं, नेमकं बळीराजा शोधून काढला, मसोबा शोधून काढला, खंडोबा प्रस्थापित केला, कुलस्वामी खंडोबा. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुइझम लिहिलं, क्रांती आणि प्रतिक्रांती लिहिलं, हुबेर शोधराव लिहिलं. हे सगळं कशाच्या आधार लिहिलं, हे पुराण साहित्य आणि वैदिक साहित्याच्या आधार लिहिलं. त्यांनी चुका केल्या असं वाटतं का तुम्हाला, मग जाऊ द्या, ते पुढे लावण्याचा भाव करतो. म्हणजे आपण जे आपल्या आदर्शाने केलं त्याच्या विपरीत वागतो हे लक्षात आपल्या आलं नाही. कारण मी बीएसपी होतो 15 वर्ष बहुजन समाज पार्टीत होतो. आणि त्या काळात कॉर्नर पेंटिंग असो, भिंती रंगवणे असो, रस्ते रंगवणे असो, वॉल पेंटिंग असो किंवा स्क्रीन प्रिंटिंग, गॅजेट्स, बॅनर सगळेच काम केले साधारण कार्यकर्ते. अजूनही मला काही साहित्यिक भिंती असं आहे अजूनही खरं वाटत नाही. लोक म्हणतात ठीक आहे, साहित्यिक म्हणतात, लेखक म्हणतात, ते का म्हणतात त्यांचा प्रश्न आहे. पण मला अजून कार्यकर्ताच आहे असं काही बायको नेहमी मला म्हणते की तुम्ही कार्यकर्ता सांगत का लोक ते सांगत का लोक. पण मला एक समाधान वाटते, कांशीरामजी ज्यांच्यासोबत आम्हाला काही काय राहता आलं, प्रवास करता आला, फिरता, ते नेहमी म्हणतात तुम्ही कार्यकर्ता आहे. मला खूपच आवडतं. सगळ्यात मोठं पद हे पद, पदव्या, पुरस्कार आणि पैसा यापेक्षा कार्यकर्त्याच्या डोळ्याची चमक असते तुम्हाला पाहिल्यावर, तो सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. आणि तो आम्ही वारंवार घेतलेला आहे. मी जेव्हा खेड्यापाड्यात खेळत होतो, आता मी शाकाहारी होतो, मांसाहारी नव्हतो. मग गेस्ट असताना खेड्यापाड्यात जाऊन गेलो, कोणी आणखी तरी खाता का आला विचारतो आमच्या मित्रांना तसं असं करता करता मग मटण सुद्धा खाल्लं. आमच्या घरात बेस्ट मला मटण खायचं शिकवलं. तर अशा तरी अनेक गोष्टी ह्या कार्यकर्त्यांच्या प्रेमातून आपण स्वीकारतो, तुमच्या आवडीनिवडी असो नसो. तर हे अनुभवताना आम्हाला असं वाटलं नाही की हा सन्मान निर्माण मिळेल. मला बऱ्याच गोष्टी खूप आधी मिळाल्यामुळे त्याचं कौतुक नसेल कदाचित. मी 18 वर्षाचा असताना, 21 वर्षाचा असताना एका कॉलेजचा हे होतं, मी ट्रस्टी, मालक नाही ट्रस्टी, मी मालक नाही आहे, ट्रस्टी आहे. महात्मा गांधींनी सांगितलं, तुकडोजी महाराजांनी ट्रस्टीशिपची वेगळी व्याख्या केली. मी ट्रस्टी होतो 18 वर्षाच्या वयात एका होमिओपॅथिक कॉलेजचा. कारण मला पुढे अनेक गोष्टी मिळत गेल्या, त्यामुळे त्याचं कौतुक राहिलं नाही. आणि अलीकडे जेव्हा साहित्याच्या क्षेत्रात मी आलो, कसा आलो मला कळलं नाही. मला अनेकदा प्रश्न विचारतात, तुमचा इतिहास विषय होता का अभ्यासाचा आहे, पण माझा पदवीशी इतिहासाची काही संबंध नाही. पदवी माझी नव्हती त्यात तरी. मी टेक्निकली इतिहासाचा विद्यार्थी नाही. केवळ चळवळीला काय द्यायचं हे प्रश्न वारंवार कार्यकर्ते विचारतात, त्यांच्या उत्तरासाठी इतिहास लेखन भेटेल. आणि आता तर मी इतिहासावर पुस्तकं लिहिली आहे. मला आश्चर्य वाटतं कसं काय लिहायचं. मुक्त विद्यापीठा करता एम.ए. फायनलला रण समाजाचा काळ अभ्यासाला येते. यावेळी आणखी पुस्तक आले, प्रागैतिहासिक धर्म आणि भारतीय धर्म. त्यांनी काय केले विषय, मला म्हटलं माझा काही संबंध इतिहासाशी नाही आहे. त्यामुळे जेव्हा हे विषय ठरले अभ्यास मंडळात तेव्हा पुस्तक नाव ठरतं. ही शरद पाटलांचे उद्गार, त्या शरद पाटलांची भेट माझी 81 झाली. त्यांनी विचार दिली 10 शूद्रांची गुलामगिरी. आता 10 शूद्रांची गुलामगिरी हा ग्रंथ जो शरद पाटलांनी लिहिला, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या हुबेर शूद्रात या ग्रंथाचं समीक्षण करण्यात. समीक्षण त्यांना करायचं होते का साप्ताहिक कम्युनिस्ट पार्टीच्या, ते कम्युनिस्ट होते. तर ते लिहायला त्यांना लक्षात आलं की खूप मोठा स्पॅन आहे हुबेर शूद्रात या ग्रंथामध्ये. खूप मोठा स्पॅन आहे. खूप एक सामुदायिक ढंगाचे 2, 3, 4, 5 खंड लिहून टाकले. एका पुस्तकावर प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी खूप वेगळी मांडणी केली. त्या मांडणीचा आपण चर्चा करू. तर शरद पाटलांची माझी भेट 81 मध्ये झाली आणि मला खूप आनंद झाला की आपण जे हवं ते मिळालं. त्या माणसाने खऱ्या अर्थाने वैदिक साहित्याचा अभ्यास, पौराणिक साहित्याचा अभ्यास, त्यातून काय काय मिळू शकतं. कारण आम्ही यवतमाळ जिल्ह्यातच आहे, आता अमरावतीचा असतो तरी आपण यवतमाळ जिल्ह्यातच आहे, बराच काळ आताही आहे. तर तिथे गुस्समत नावाचा एक ऋषीभूत गेला असं आम्ही ऐकत होतो. एकदा ती कडला गंगा आली, मी पाहायला गेलो त्या ग्रंथपालातून. तर तिथे मग पाण्याचा शोध घेता घेता एक देख नेला आणि गुस्समत ऋषीची माहिती गोळा केली. गणपती हे दैवत कसा तयार झाला त्याची माहिती गोळा केली. तर गुस्समत मला खूप आवडला, भावला. आता गुस्समत का आवडला, तो आपल्यापैकीच आहे. तो शेती करणारा माणूस आहे.
कोरडवाहू शेती करणार 2000 वर्षापूर्वीचा किंवा 3-4,000 वर्षापूर्वीचा आपला पूर्वज आहे. भारतातला नसेल तो, अफगाणिस्तानातला आहे, पण ऋग्वेदाचा पहिला लेखक आहे. ऋग्वेदाची सुरुवात केली एका कुणबी माणसाने केली. आपला समज आहे की ब्राह्मण फक्त वेद वगैरेचं लिखाण किंवा रचना करत होते. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आणि इतर कामगार वर्गाने ऋग्वेदाच्या रुच्या लिहिलेल्या आहेत, रचल्या आहेत. लिहिलेला शब्द चुकीचा आहे, ठिकाणी रचल्या आहेत, त्याची मी आधीच विचार केली. एक लेख लिहिला गेला वैदिक ज्ञान परंपरा, मोठ्या प्रमाणात स्त्रिया आहेत ज्यांनी रुच्या तयार केल्या. आपण ते वैदिक म्हटले ब्राह्मण डोक्यात येत, एवढे ब्राह्मण विद्वान असते. आता वाटतं किती पुढे गेले, एकही शास्त्रात ब्राह्मण नाही आहे, कुठच्या क्षेत्रात ब्राह्मण पुढे नाही आहे, शेतकरी वर्गच पुढे आहे. या उत्सवाला मला दुःख का वाटतं की तो आपल्यापैकी होता, पण त्यालाच वाटते आपण ब्राह्मण आहोत. हा एक गैरसमज असतो आपल्याला. अनेक जाती आपल्याला आहेत. बाबारावचा एक खूप सुंदर लेख आहे, क्षत्रियत्वाची बदरबिटी. अनेकांना वाटते आपण क्षत्रिय आहे, कुटुंबांना वाटते, तेलांना वाटते, पाळ्यांना वाटते, अनेकांना वाटते. तेलांना वाटते की माहित नाही, राक्षस सांगतील त्याबद्दल. पण अनेकांना असं वाटते की मला क्षत्रिय म्हटलं पाहिजे, महाराजांना तर वाटतेच वाटते. अशा तऱ्हेने म्हणजे क्षत्रियत्वाची बदरबिटी या लेखामध्ये त्यांनी खूप छान असं उदाहरण दिलं की काही लोक स्वतःला ब्राह्मण समजतात. जानवे सुतार नावाच्या जातीचा उल्लेख त्यांनी केला. मधल्या काळात मला काही सुतार भेटले, ते म्हणाले आम्हाला ब्राह्मण मानत नाही. आताच तक्रार आहे 2025 मध्ये सुतार जातीचा, सोलारमध्ये पांचाळ सारखी जात स्वतःला ब्राह्मण म्हणविते, पण ब्राह्मण त्यांना उभे करत नाही. तसा दुस्समत होता. तर तो विद्वान होता. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडळाचा करता म्हणजे ऋग्वेदाचा प्रारंभ दुसऱ्या मंडळापासून आहे. पहिलं मंडळ नंतर असलं गेलं आहे, 9-10 मंडळ नंतर असलं गेलं आहे. 2 ते 8 मंडळ ऋग्वेदाची जी आहे ती जुनी आहे आणि त्याच्यातला बराच मोठा भाग अफगाणिस्तानमध्ये रचला गेला. दुस्समत कुठला असला पाहिजे, अफगाणिस्तानमधला असला पाहिजे. गणपतीचं एक नाव दुस्समत सुद्धा आहे. दुस्समत म्हणजे ज्याच्या गंडस्त्रातून स्राव निघतो. जेव्हा हत्ती हा माझावर येतो, खूप वापरला भेटतो शेतीचा आपल्याला उन्मा सर्व शब्द आहे, पण मात जास्त प्रभावी आहे. गणपती आपल्याला हा जो माझावर येतो हत्ती, तर त्याच्या गंडस्त्रातून एक प्रकारचा स्राव निघतो, त्याचं नाव दुस्समत हत्ती. त्याचं नाव हत्ती आहे. हत्ती त्याचं मुलीचिन्ह आहे आणि तो विद्वान आहे, अभ्यासक आहे. आणि एकदा तो गेला गयेला गेला. गया हे बिहारमधलं महत्वाचं गाव, बोधी गया आपण त्याला म्हणतो. तर त्या ठिकाणी तो चर्चेला गेला. चर्चेत गेला, भात तर त्याने घेतला. पण जेव्हा तो बसला तेव्हा त्याला अत्रि ऋषीने उठवलं. तू इथे बसू शकत नाही आमच्या रांगेत, कारण तू ऋषीवीर्यापासून जन्मलेला नाही, ते ऋषींचा तू पुत्र नाहीस. त्याला प्रश्न पडला की हे नाहीलाच पाहिजे, कोणाचा मुलगा आहे. आणि त्याच्या वडिलाचं नाव ऋषी होतं, मृत्यातलं ऋषी मुकुंदा त्याची आहे. आता ही कथा आहे गणेश पुराणाची, पण अर्थ असा आहे की तो एका कष्टकरी वर्गातला होता, विद्वान होता, तर तरी ब्राह्मणांच्या सभेतून त्याला उठवलं गेलं. ही गोष्ट जर 5000 वर्षापूर्वी असेल, त्या 3-3.5 वर्षापूर्वी असेल, इतिहासात फार मोठा बदल झाला असं मला वाटत नाही. म्हणजे आताही तसंच होत आले. एखाद्याला उठून टाका, त्याला विरोधात बोलतो काय वेगवेगळं ठरवायचं, की त्याला नाही बोलायचं. साहित्य संमेलन कवी संमेलनात नाही बोलवायचं. वर्धेच्या साहित्य संमेलनात द्वारेश्वराचं नाव होतं, हे तर ब्राह्मणच आहे, तरी मुख्यमंत्र्यांनी फोन केला, अरे त्यांना हातला येतो, यांना बोला चपळगाव करायला. सौम्य ब्राह्मण चालतो आपल्याला, पण उग्र ब्राह्मण नाही चालत. हे आताही घडलेली घटना आहे वर्धेची 2 वर्षापूर्वी. हे आताही चालू आहे. दुसऱ्या या घटनेपासून मी बोध घेतला की तुम्ही कितीही ब्राह्मणाच्या मागे लागा, त्याच्या पंक्तीत जायचा प्रयत्न करा, ते तुम्हाला तुमची जात दाखवणारच. मी गीता ज्या गुरुजीकडे शिकलो ना, गुरुकुल पद्धतीने गीता शिकलो 2 वर्ष. की गीता माझ्या पाठ. तर मी त्या गुरुजी सोबत गेलो, भास्करराव जोशी गुरुजी, रिसोर्ट नावाचं गाव वाशिम जिल्ह्यात, आताच्या पुढे आपलं लागलं होतं. तर तिथे अनुष्ठानाला मी बसतो. मग मी ब्राह्मणाच्या रांगेत जेवायला बसतो. तेव्हा मग सगळ्यांच्या गडव्यामध्ये 10 पैसे 10 पैसे म्हणजे जुनी गोष्ट आहे, 73 जाऊयात असते तेव्हा 10 पैशाला महत्व होतं. 1 रुपया खूपच मोठं नाणं होतं तेव्हा. आता 100-1000 रुपयाला पण विचारत नाही. माझ्या गडव्यात टाकलं, पण गुरुजी म्हणतो तू घेऊ नको. म्हणजे ते सगळ्या ब्राह्मणांना दिलं, पण मला दिलं तर गुरुजी म्हणतो तू घेऊ, तू ब्राह्मण नाहीस. त्यांच्या गीता वर्गात एकमेव अब्राह्मण होतो. सगळे ब्राह्मण शिकणारे होते, मुली जास्त काळ होत्या, सगळ्यात जास्त मार्क मला मिळाले होते गीता विषय मला मिळाले. तेव्हा ब्राह्मण नाही म्हणून गुरुजी सहज म्हणतो. मला तेव्हा ते दुःख जाणवलं नाही, पण पुढे मला वगळलं गेलं अनेक ठिकाणी, अनेक प्रक्रियेतून मग कळलं की आपण उगीच ब्राह्मणांसारखं वागण्याचा प्रयत्न करतोय. ब्राह्मणाला मुळीच आवडत नाही, दिसायचा प्रयत्न करतो, त्याच्या मुळीच आवडत नाही. हा त्यानंतर आपण का करावा? दुसऱ्याला वाटायला मी दुःखाला सगळ्यांच्याच वाटायला आलेला. विद्रोह प्रत्येकाने आपापल्या परीने केला. आपण एकत्र काय बोलतो, पण प्रत्येक जण कुठे कुठे या प्रक्रियेतून गेलेला आहे. म्हणून मी काही वर्षापूर्वी, जेव्हा 40 वर्षापूर्वीचा काळ सांगतो, त्या 40 वर्षापूर्वी पहिल्यांदा, आता 45 म्हणून आपण 1980 84 बरोबर 40 वर्ष आले, बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं व्याख्यान. पहिलं व्याख्यान मी तिला महात्मा फुलेंवर 28 नोव्हेंबर 1983 त्याच्या आधी कीर्तन करत होतो. आणि ते कीर्तन थांबलं 1978 मध्ये. नामांतर आंदोलनाचा सगळा संदर्भ कीर्तनात घेतला आणि सांगितलं की अशा तऱ्हेने भेदाभेद भ्रम आपण घडत तुम्हाला त्या तरीके माणसं जाळली जातात. माझा मित्र म्हणाला कीर्तन बंद करत आहे, तुझं कीर्तन सुरू कर, आपलं व्याख्यान सुरू कर, फुले आंबेडकर नको कीर्तनामध्ये. तर मग खरंच माझं कीर्तन बंद झालं आणि
83 मध्ये महात्मा फुले, 84 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांबरोबर बोललो, तेव्हा मग अभ्यास करायला लागलो. इतकी मोठी माणसं आपल्या असताना आपण दुर्लक्ष केलं आणि सतत मी प्राचीनच साहित्याचा अभ्यास करत आहे. मी आधी सांगितलं की मी एका ग्रंथालयात होतो, मग पुढे नोकरी वगैरे वगैरे ठीक आहे, पण हे प्राचीन अभ्यास करताना मला आंबेडकरी चळवळीला देखील म्हणायचे तुम्ही हेच का अभ्यास करता, दुसरं काय करता, पण हे तुम्ही करता का म्हणून, हे कोणीतरी करायला पाहिजे. हे महात्मा फुलेंनी केलं, हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, आपण का करतोय. म्हणून महात्मा फुलेंच्या गणपती नावाचं पुस्तक लिहिलं, अनेकांना करता लागला असं. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृयुद्धाची चिकित्सा हे पुस्तक लिहिलं, अजून प्रतिक्रिया आली नाही, पण मी सकारात्मक पद्धतीने फुले आंबेडकर मांडण्याचा प्रयत्न पुस्तकात केला. कारण ही माणसं नकारात्मक कधीच नव्हती, फुले नव्हते, आंबेडकरी नव्हते. आपण का नकारात्मक झालो, आपण त्यांच्या एवढी उंची गाठायला सक्षम नाही याची जाणीव आपल्याला झाली. आपण त्याचा पायाच नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. ज्या विचारावर ते उभे आहेत ते विचार टाळायचे. बाकी फुले आंबेडकर फोटो ठीक आहे, भाषणाची सांगायला ठीक आहे, पण विचारात तरी देणे घेणार नाही. एका यवतमाळात आपल्या नागपुरातल्या मोठ्या विद्वानांनी, मोठं नाव सांगत नाही, आंबेडकरवादाला व्याख्यान दिलं आणि त्या पूर्ण भाषणात महात्मा फुलेचा कुठेच उल्लेख नव्हता. तर मी समोर बसलो, ते मला वाटतं राणा तुमच्या माझी इच्छा नव्हती. त्यांना म्हटलं तुम्ही अख्ख्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल खूप बोलला, महात्मा फुलेबद्दल एक शब्द बोलला नाही, काय त्याचं उत्तर आहे. तर ते म्हणाले महात्मा फुले ही निर्मिक ही संकल्पना मानतात, निर्मिक ही संकल्पना ईश्वर सदृश्य आहे, भाषा खूपच छान आहे त्यांची, आणि त्यामुळे मग महात्मा फुले आंबेडकरवादात बसत नाही. तर्क पालवाजी कसं आहे. तर मी त्यांना असं म्हटलं की बुद्धांनी सुद्धा ईश्वर संकल्पनेत भाष्य केलं नाही. दुसरा प्रश्न माझा होता, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की भारतात आधीपासून होते, बाहेरून आले नाही, हे भविष्यत्रांमध्ये आहे, तुम्ही मान्य करता का? आहे नाही, तुम्ही मान्य करता, तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर नाकारावं लागतील आणि निर्मिकाच्या प्रश्नावर फुले नाकारावं लागतील. तुमच्या हाती काय येते, मग तेल गेलं तूप गेलं, हाती आला दुपाट. तर हे सगळा संवाद सदा कराडे रमेश लेखनामध्ये कधी ऐकला कळलं, हा प्रश्न खूपच छान. म्हणजे आपण कोणत्या प्रश्नावर कोणत्या महामानावर नाकारतो याचा तुम्हाला प्रश्न नीट कळला नाही, ते महामानात कळलीच नाही. या चुका वारंवार होत आलेल्या आहेत, सतत होत आल्या आहेत. म्हणून जे काही गैरसमजाची बुद्धी असतील ते बुद्धी आपण एकत्र बसून चर्चेला घेतले पाहिजेत. परस्पर कमेंट करणे, फेसबुकवर मी पाहतो माझ्यावर प्रचंड रोज चालू असतं, कोणाला उत्तर देत नाही, धन्यवाद वगैरे मोकळा होतो, चिडतात. ते धन्यवाद का म्हणतात, उत्तर द्या. उत्तर द्यायला मिळत नाही माझ्याकडे, तुम्ही पुढचं ती लोक सगळे रिकाम लोक थोडा वेळ ठेवून माझ्याकडे. अशा तऱ्हे आपण भांडण्यातच मजा वाटते, म्हणजे आपण एकमेकाला खाजून घेतो. ते पाठ खाजवण्या फार वेगळा, पण हे खाजवणं फार वाईट असतं आणि ते सगळ्यांना लागलेली आहे. परिवर्तनवादी चळवळी मागे का चालली आहे त्याची कारण आपण बसून शोधली पाहिजे. अशोक चोपडेने मध्य मार्ग काढला की काही तडजोडी केल्या पाहिजे, पण मला असं वाटतं की मित्रही सावध चळवळीने तडजोडी केलेल्या नाही, योग्य दिशेने ते वाटचाल करताय. इतकी वर्ष आपण महात्मा गांधींना टाळलं, का टाळलं? कारण नाही, आपले उत्तर नाही, आपल्याकडे एकच उत्तर आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं जे वाद झालं, रावसाहेब कर्वे म्हणतात ते ठरलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा गांधींचं ठरलं होतं पुणेकरांच्या बाबतीत जे काही बोलायचं ते. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह केला, लग्न केला, तेव्हा आज जर महात्मा गांधी असते तर त्यांनी माझी पाठ थोपटली असती. का म्हणाले असे बाबासाहेब? म्हणजे आपण त्या जवळच्या माणसाने किती दूर नेऊन सोडलेला आहे. तुकडोजी महाराजांसारखं मोठ्या एक व्यक्तिमत्व आपल्यावरती मजबूत केलं. मी सत्यशोधक चळवळीत होतो म्हणजे अजूनही आहे, पण जेव्हा अतिशय सक्रिय कार्यकर्ता होते आमचे नेते म्हणायचे की हे तुकडोजी महाराज हे ब्रह्म भाट आहे आणि ब्रह्म भाट आहे, ब्राह्मणांचे भाट आहे. म्हणून हा असली बा त्या मोठा माणूस म्हणतो ते खरं असेल, आपल्याला खरं वाटतं ना. आपले बरेच नेते सांगतात की तुम्ही जास्त विचार करू नका आणि स्वतःच्या विचारात निर्णय घेऊन मी म्हणत तसं आहे का. असं सगळ्यात चळवळीतली माणसं पाहिजे, सगळ्यात पुरोगामी चळवळीतली माणसं. प्रत्येकाने नाही नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यात चळवळीत काम केल्यामुळे मला अनुभव आलेला आहे. तुम्ही जास्त बोलू नका, तुम्ही म्हणत तसं आहे. आम्हाला खरं वाटतं. एकदा आम्ही त्या गावात शिबिर घेतलं, सर्व संस्कार शिबिर, आणि मदत घेतली होती नेहरू केंद्राची, आणि विद्यार्थ्यांना घेऊन गेलो एवढ्या विद्यार्थ्यांना मराठीच्या त्या शिकवत होते. त्या गावात आम्ही गेलो तेव्हा देशमुखाचा वाडा होता, देशमुखाच्या वाड्यात मिटिंग ठेवली. कोणी झालं नाही मिटिंगला. मग दुसरी मिटिंग आम्ही दुसऱ्या रविवारी दिल्ली पुण्यात ठेवली आणि मग तुकडोजी महाराजांचे जे विचार आहेत ग्रामीण पंचायत इतक्या मोठ्या बोर्डावर गेले. मी पेंटर असल्यामुळे कागद घेऊन गेलो करंगण, भिंती लावून खाली या ठिकाणी मिटिंग. खूप लोक आले. मग आम्ही घरोघरी जाऊन राहिले काही विद्यार्थी. सगळे आम्ही दिंडी काढत होतो. दिंडी काढताना आम्ही गाणं म्हणत होतो. एक मुलगा गायला लागला की घेऊ नका शंका वाजवारे गंगा दाबवाया तुला देऊला. हे ऐकल्याबरोबर घराघरातून लोक आले. त्यांच्या डोक्यात भगवी टोपी होती, हातात काळ होता, आणि त्या दररोज आपला प्रचंड प्रतिसाद. लोकांनी वर्गणी दिली, कोणी साहित्य दिलं आणि सरकारचे पैसे भरत होत्या. एवढी ताकद जर तुकडोजी महाराजांच्या असेल किंवा ते ब्रह्मभाषा एवढ्या काळात तुम्हाला कसं काय दाखवत आहे की लोकांच्या मनात काय आपल्याला समजलं गेलं. तुमच्या मनात काय तुम्ही लोकांना सांगता, लोकांच्या मनात काय ऐकण्याची सवय आपण लावली पाहिजे, तर आपल्या बऱ्याच चळवळींना यश घेऊ शकतो. आजच्या प्रतिकूल परिस्थितीत घाबरण्याचं काही कारण नाही. ही परिस्थिती सातत्याने येत आलेली आहे, ही पहिली वेळ नाही. मी जेव्हा इतिहास पाहिला 5000 वर्षात दुसरं सांगितलं तुम्हाला, 2000 वर्षापूर्वी जेव्हा
शुंग आणि कण्व या ब्राह्मणी सत्ता उत्तर भारतात राज्य करत होत्या तेव्हा मनुस्मृती निर्माण झाली, तेव्हा महाभारताची निर्मिती झाली, तेव्हा भगवद्गीता निर्माण केली आणि कोणी केली? भृगु वंशातल्या, भृगु वंश म्हणतात त्याला, किंवा भृगु गोत्राच्या ब्राह्मणांनी केली. हे भृगु गोत्र कुठले होते? हे भृगु लोक म्हणजे ज्यांना आधीच्या काळामध्ये मगी म्हटलं, मगी शब्द ऐकला असेल, मॅगी माहिती आपल्याला, पण हा मॅगी शब्द जिथून आला इराण मधून, ते मगी ब्राह्मण जे होते तेच भृगु, तेच आजचे चित्पाव. त्या लोकांनी मनुस्मृती आपल्या सोयीने लिहिली आणि त्याच लोकांनी महाभारताचं विकृतीकरण केलं, त्याच लोकांनी भगवद्गीता लिहिली. एकच वर्ग आहे, एकच ग्रुप आहे, पण तो का सक्रिय झाला? कारण त्या ब्राह्मणांची सत्ता उत्तर भारतात होती. 5व्या शतकात जे गुप्त साम्राज्य आलं ते लोकांना सर्वसामान्यांचं वाटतं आपला माणूस झाला, आपला माणूस प्रधानमंत्री झाला. अनेक तेल्यांना वाटत असेल, गुप्त आडनाव तेल्यांचे आहेच. गुप्त साम्राज्य जेव्हा होतं 5व्या शतकात, तेव्हा विष्णू हे दैवत पुढे आलं. विष्णू हे यज्ञाचं प्रतीक आहे, विष्णू हे ब्राह्मण्याचं प्रतीक आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मण शब्द येत असेल त्या ठिकाणी विष्णू शब्द येतो. म्हणजे 1500 वर्षापूर्वी अशा तऱ्हेने प्रतिकरण झाली. नंतर मग आपण 13व्या शतकात पाहतो, आपल्याकडे रामदेवराव यादव चांगला माणूस होता, आपल्यापैकी होता, शेतकरी वर्गातला होता, पण हेमाद्री पंडितांनी इतके व्रत त्याला दिले, 2000 व्रत करायचे वर्षात केले, दिवसातून 5-6 व्रत, बाकी कामं कोण करेल? याचा अर्थ जे रिकाम जोड लोक आहे, ज्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटला आहे ते लोक व्रत करत होते. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला व्रताच्या मार्गे लावायचा, त्यांचा पैसा उठून टाकायचा. इतिहासकार सांगतात 13व्या शतकात हेमाद्री पंडिताच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना अग्रहार जमिनी दिल्या गेल्या, मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या गेल्या, मोठ्या प्रमाणात गावं दान दिली गेली, त्याची ताम्रपट उपलब्ध आहे. आणि गरीब कोण झाला? रामदेवरायाचा वर्ग. आणि हेमाद्री पंडित वर आला, चतुर्वर्ग चिंतामणी सगळ्या ग्रंथाला पूर्णतः ब्राह्मणिझम, ब्राह्मणी सत्तेच्या विरोधात असतानाही, सत्ता त्यांची नव्हती पण आपला म्हणत होता ना ब्राह्मणाला डोक्यात घेऊन चालणारा, अशा प्रकारे वारंवार ही पुनरावृत्ती झालेली आहे या गोष्टी. आता खूप काही वेगळं घडते असं नाही. 2014 मध्ये जेव्हा हे सत्यावरण माझा मित्र म्हणाला तर कसं होईल सर? संविधान आहे ना आपल्याकडे, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, एक कोणी सत्ताधीश झालं घाबरायचं काय कारण? उलट जेव्हा जेव्हा सत्ताधीश झाले, वाजपेयीच्या वेळेस असो की आता असो, तेव्हा ते आपलं काम पाडलं आहे, आपले काम करायला संधी मिळाली आहे. जेव्हा आपल्याला अनुभव असा वाटत होता हे जे होते आपल्याला अनुभव नव्हते. हे सरस्वती मंदिर नावाची ज्या आरक्षेच्या शाळा आहेत त्या काँग्रेसच्या काळातच वाढल्या आहे. आरक्षे जे वाढलं ते काँग्रेसच्याच पद्धतीने वाढलं आहे. त्या काँग्रेसवाले आपल्या या भ्रमात आपण राहू नये. विद्रोही चांगली भूमिका घेतली, कुठल्या प्रकारे स्टेजवर घ्यायचं नाही, कुठेही राज्यकर्त्याला कुठल्याही पक्षाच्या माणसाला स्टेजवर घ्यायचं नाही. गेल्या श्यामला देवाला मी पाहिलं, मी बसलो समोर, बाजूला एक माणूस येऊन बसला, ओळखीचा वाटत होता मला, चेहरा मला कळेल हा कोण आहे, सत्यजित तांबेचे वडील होते. तर त्यांना बसू दिलं त्यांनी, स्टेजवर नाही बोलत. याही वर्षी त्यांना प्रश्न विचारला प्रतिभा परदेशींनी, त्यांना पत्रकारांनी, तुझा पालकमंत्री आले तर तुम्ही काय करा? त्यांना समोर बसायला जागा देऊ, सन्मान देऊ ना आपण त्यांना, कारण ते आपले प्रतिनिधी आहे. पण स्टेजवर देऊन आपण स्टेज कशाला डागायचा? हे जे त्यांचं वागणं आहे विद्रोही चळवळीचं, ते अतिशय योग्य दिशेचं आहे. ते कुठल्या तडजोडी करतात तुम्हाला वाटत नाही, मी तरफदारी नाही करत, त्याच्यावर टीका सुद्धा मी केल्या. पण ते ज्या गरीब नेटाने काम करतात आणि त्यांनी टक्कर दिली येते की महाराष्ट्र सोडून दिल्लीला पळून जावं अखिल भारतीय, ही किती मोठी ताकद आहे. म्हणून आपण या सरकार संमेलनाकडे या दिवशी पाहावं. आणि मी चळवळीतून आल्यामुळे सतत त्यातले बारकावे पाहत राहावं, दोष पाहत राहावं. दुःख तर मलाही होत होतं, पण मला फ्रस्ट्रेशन कधी आलं. अनेक चळवळीच्या लोकांना फ्रस्ट्रेशन होतं, काही लोक आत्महत्या करतात, काही लोक हार्ट अटॅकने मरतात वगैरे, हे पाहतो की आता अलीकडे काही लोक मेलेले पाहतो. तर मग माझ्या लक्षात हे असं का होते? एक चळवळ समजून घेतल्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे एक मोठं व्यक्तिमत्व आहे भगवान गौतम बुद्ध, त्यांनी करुणा आपल्याला दिली. नंतर तर खूप आहे, बसवेश्वर आहे, चक्रधर आहे, पण तुकोबार आहे. तुकोबार आपल्याला सांगतात बुडती ही जन्म देशवेना डोळा, एकच एक कळवळा, म्हणजे आपल्याला कळवा आला पाहिजे जनसामान्याबद्दल. हे त्याच्या मनात त्याला प्रश्न मिळत नाही, आपलं हे येत नाही, आपल्याला कळवायच नाही आपलं काय स्थान आहे समाजात, या संघटनेत, या चळवळीत, की सन्मान मिळतो की नाही, न्याय मिळतो की नाही, या विवंचनेत सतत आपण राहतो. त्यामुळे आपण फ्रस्ट्रेशन, आपण स्वतः पलीकडे पाहायला जर शिकलो तर फ्रस्ट्रेशन याचं कारण नाही. मी सतत हसत राहतो आणि हसतात माझ्याकडे कसं विचार मांडणारे हसत हसण्यातच मजा असते. ही जी संधी मिळाली ती हसत राहिलं पाहिजे, हसत राहिलं पाहिजे लोकांना. आणि विद्वान म्हणजे असा दुर्भुकलेला चेहरा घेऊन काही गरंडेल ते प्यायल्यासारखा असा विद्वान नको आपल्याला. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मला सुखापुरातला भिक्खू पाहिजे, असा हसणारा विचारवंत आपल्याला पाहिजे, असा विचारवंत आपल्याला निर्माण व्हावा एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.